मागच्या भागात आपण केशवसुतांची मजुरावर उपासमारीची पाळी ही कविता पाहिली. आता केशवसुतांची 5वी कविता गोफण केली छान. ही कविता झाली की केशवसुतांच्या 5 कविता या पूर्ण होतात. गोफण केली छान. स्वहृदय फाडुनी निज नखरी, स्वहृदय फाडुनी निज नखरी, चिवट तयाचे दोर, काढुनी गोफण वळितो हा सत्वाचा मी चोर. त्वेषाचा त्या दोराला घट्ट भरुनिया पीळ, गाठ मारितो वैराची जीन पीळ दवडील. वैर तयाला बसती जे स्तिमितची आलस्यात, वैर तयाला पोकळ जे बडबडती तोऱ्यात. वैर तयाला वैरी जे त्यांच्या पाय धुळीत, लोळणी कृतार्थ होती जे प्राप्त तूप पोळीत. वैर तयाला पूर्वीच्या आर्यांचा बडिवार, वैर तयाला पूर्वींच्या आर्यांचा बडिवार, गावनी जे निज षंढत्वा मात्र दाविती फार. वैर तयाला थप्पड बसता चोळीती जे गालास, वैर तयाला थप्पड बसता चोळीती जे गालास, वैर तयाला जे गरिबी शिकवितात बालास. गाठ मारुनी वैराची गोफण केली छान, गाठ मारुनी वैराची गोफण केली छान. कठीण शब्द या धोंड्यांनी करीतो हानाहान, कठीण शब्द या धोंड्यांनी करीतो हानाहान. गोफण केली छान ही जी कविता आहे, ही कविता केशवसुतांचं सुधारणावादी व्यक्तिमत्व कसं आहे, किंवा केशवसूत कुणाकुणाशी वैर करतायत, हे जे वैर आहे हे वैर वैयक्तिक स्वरूपाचं वैर नाही, किंवा हे वैर व्यक्तिगत स्वरूपाचं वैर नाही, तर ह्या वैराला सुद्धा एक प्रकारचं समष्टीचं स्वरूप आहे. म्हणजेच केशवसुतांचं व्यक्तिमत्व हे सुधारणावादी सुधारकाचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं समाजामध्ये जे जे समाजहिताला बाधक आहे त्यावर ते बोट ठेवतात, आणि जे समाजहिताला साधक आहे त्याची ते प्रशंसा करताना दिसतात. गोफण केली छान ही देखील अशीच एक कविता आहे. ही कविता त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी 8-10 महिनेच आधी लिहिलेली आहे. त्यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 1905 रोजी झाला, आणि गोफण मासिक मनोरंजनच्या जानेवारी-फेब्रुवारी 1905च्या अंक 7 आणि 8 मधून प्रसिद्ध झालेली आहे. खरं तर गोफण हे एक कृषी संस्कृतीतलं हत्यार आहे. आता गोफण किती जणांनी बघितली मला माहित नाही, पण शेतावर
जे काही ज्यावेळी ते ज्वारीचे कणस वगैरे जे असतात, विशेषतः ज्वारीची, बाकी गहू वगैरे, गहू हरभरा हे खायला काही पाखरं विशेष येत नाही. म्हणजे कणस असतात, कणस निसवतात, कणसावरती बसून ते टपोरे दाणे पाखरं टिपतात आणि ती पाखरं हुसकावून लावण्यासाठी, हाकलून लावण्यासाठी अशा दोन्ही बाजूनं 2 दोऱ्या आणि मध्ये असं एक चमडं लावून त्याच्यात दगड घालून असं गोल 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 फिरवून त्या दोरीला अशी गती देऊन त्यातून दगडाला गती दिली जाते आणि तो दगड असा सुळकन त्या पाखरांच्या अंगावरती जातो आणि ज्या पिकावर समूहानं पाखरं आलेली असतात त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी गोफण हे हत्यार वापरलं जातं. म्हणजे गोफणीत ज्याच्यामध्ये दगड घातला जातो, गोफण गोल फिरवून त्या दगडाला गती दिली जाते आणि कणसांवर कणसांचे दाणे खाण्यासाठी बसलेल्या पाखरांवर तो दगड भिरकावला जातो. पण इथं गोफण हा शब्द प्रतीक रूपानं वापरलेला आहे. ही गोफण पाखरांवर दगड भिरकावण्यासाठी नाही, तर ही गोफण शब्दांची गोफण आहे. हे शब्द देखील साधे सुधे शब्द नाहीत, तर हे शब्द कठीण शब्द आहे. कठीण म्हणजे अवघड नाही, तर कठीण म्हणजे बळकट, टणक किंवा कणखर. या टणक धोंड्यांनी समाजातील ज्या अपप्रवृत्ती आहेत, ह्या समाजातील अपप्रवृत्तींवर केलेला हा हल्ला आहे. ही गोफण कवीनं स्वहृदयातील चिवट दोर काढून वळलेली गोफण आहे, बनवलेली गोफण आहे. कवी स्वतःला स्वत्वाचा मी चोर असं म्हणवून घेतो. तो चोर आहे, पण सत्वाचा चोर आहे. म्हणजेच सत्व परीक्षा पाहणे हा त्याचा हेतू आहे. स्वत्व आणि तत्व ह्या बाबी परस्पर विसंगत नसून परस्पर पूरक आहे. ज्याचं तत्व निश्चित असतं तोच त्या तत्वासाठी स्वत्व पणाला लावतो. केशवसुतांनी वापरलेला शब्द स्वत्व असा आहे. स्वत्व म्हणजे सत्व असा आहे. सत्व म्हणजे सात्विक. सात्विकता देखील तात्विकतेशीच संबंधित आहे. आणि म्हणून ते म्हणतात की एकंदरीत माझ्या मनातला जो आवेश आहे, माझ्या मनातला म्हणजे कवीच्या मनातला जो आवेश आहे, हा कवीच्या मनातला आवेश म्हणजे हा द्वेष आहे. त्याच्या मनात ज्या भावना एकवटलेल्या आहेत त्या द्वेषाच्या भावना आहेत. त्या द्वेषाच्या भावनांना त्यानं पीळ घातलेला आहे. पीळ घालणं म्हणजे बळकटी आणणं. समाजात त्याला जे जे अनिष्ट दिसतं आहे त्याच्याशी त्याचं वैर आहे. त्यानं त्या अनिष्ट प्रवृत्तींशी वैराची गाठ मारलेली आहे. त्यानं पीळ भरून जोमानं हल्ला चढवण्यासाठी ही
गोफण केलेली आहे. आणि मग तिसऱ्या कडव्यापासून ते अगदी 6व्या कडव्यापर्यंत कवी आपलं वैर कुणाकुणाशी आहे हे सांगताना दिसतो. म्हणजे एकूण 4 कडव्यात आपलं कुणाकुणाशी वैर आहे, आपलं कुणाकुणाशी शत्रुत्व आहे हे सांगताना कवी सांगतो की हा वैरभाव व्यक्तिगत नसून सामाजिक स्वरूपाचा आहे. आणि हे वैर त्यानं समाज कल्याणासाठी समाज कंटकांच्या विरुद्ध पत्करलेलं वैर आहे. समाजातील ज्या ज्या बाबी त्याच्या बुद्धीला पटत नाहीत त्या बाबींशी त्यानं वैर धरलेला आहे. आणि त्या बाबी मोडून काढण्यासाठीच त्यानं गोफण बनवलेली आहे. ही गोफण सात्विक असून तिला तात्विकतेचा पीळ आहे. कवीचं वैर कोणाकोणाशी आहे आणि आपण गोफणीतून कोणाकोणावर हल्ला चढवतो आहोत हे सांगताना केशवसूत म्हणतात की समाजात जो आळस आहे ह्या आळसावर आपण हल्ला चढवतो आहोत. कारण जे लोक काही कामधंदा न करता नुसत्याच कुटाळक्या करण्यात धन्यता मानतात, आपला वेळ आळसात घालवतात, ते आपले वैरी आहेत. जे निव्वळ पोकळ तोऱ्यात बाष्कळ बडबड करतात, आपल्या वैऱ्यांच्या पायधुळीत लोळून मिळालेल्या तूप पोळीत स्वतःला कृतार्थ मानतात, ते आपले वैरी आहेत. पूर्वीच्या आर्यांचा बडिवार गाऊन आपले स्वतःचे अकर्तृत्व झाकू पाहतात, ते आपले वैरी आहेत. कोणी थप्पड मारली तर तसेच उत्तर न देता गाल चोळीत बसतात, लहान मुलांना गरिबी शिकवतात. अशा लोकांशी केशवसूतांचं वैर आहे. केशवसूतांचा हा जो वैरभाव आहे तो समाजहिताला जे जे बाधक आहे त्यांच्याशी आहे. जेणेकरून केशवसूतांनी आळशी, कमकुवत, नुसतेच बोलघेवडे, पोटासाठी हंजी करणारे, स्वाभिमान शून्य असे वागणारे ह्या साऱ्यांशी सरळ सरळ भाषेत निर्भर्सना केलेली आहे. आपलं कोणाकोणाशी वैर आहे हे सांगून ह्या वैरावर हल्ला चढवण्यासाठीच आपण ही गोफण केलेली आहे. आणि ह्या गोफणीतून कठीण शब्दांनी आपण हानाहान करीत आहोत असं केशवसूत म्हणतात. केशवसूतांनी आपलं ज्यांच्याशी वैर आहे असं म्हटलं आहे त्या वैराच्या बाबी पाहता हे वैर व्यक्तिनिष्ठ नसून समष्टीनिष्ठ आहे. समाजाच्या उन्नतीच्या आणि प्रगतीच्या आड येणाऱ्या ज्या ज्या बाबी आहेत त्या साऱ्या बाबींशी केशवसूतांचं वैर आहे. त्यांनी आपल्या वैराचे जे विषय सांगितले आहेत त्या विषयांकडं सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहता त्यांच्या वैरातून कोणतीही समाजविघातक बाब सुटलेली नाही. त्यांनी या बाबींवर
आपल्या गोफणीतून हाणाहाण केली आहे, ही हाणाहाण करण्यामाग त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो सामाजिक उन्नतीचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या मनात असणारी समाज विघातक प्रवृत्तीबद्दलची चीड ह्या कवितेतून व्यक्त झालेली आहे. केशवसुतांच्या एकंदरीत सामाजिक तत्वज्ञान व्यक्त करणाऱ्या ज्या कविता आहेत त्या दृष्टिकोनातून पाहता केशवसूत हे काही केवळ तत्वज्ञ कवी नसून त्यांच्या विचारांना असणाऱ्या उंचीचं भान सुद्धा आपल्याला येतं. तसं पाहिलं तर त्यांच्या एकूण 132 कविता आहेत आणि 132 कवितांची विभागणी करायची झाली तर काव्यविषयक कविता, गुणगुंजनपर कविता, प्रेमविषयक कविता, निसर्गविषयक कविता, जीवनविषयक तत्वज्ञानपर कविता अशी करता येईल. आणि त्यांच्या कोणत्या कविता कोणत्या विभागात येतात याचा काटेकोर अभ्यास करणं हा इथं उद्देश नसल्यामुळं इथं त्यांच्या कवितांची विषयवार काटेकोर विभागणी करून आपण अभ्यास केलेला नाही. त्यांच्या ज्या महत्वाच्या आणि गाजलेल्या काही मोजक्या कविता आहेत त्या गाजलेल्या आणि महत्वाच्या मोजक्या कवितांच्या अनुषंगानं आपण हा विचार केलेला आहे आणि म्हणूनच इथं त्यांच्या सामाजिक कवितांवरच आपण अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे. ह्या ज्या काही 5 कविता आपण पाहिल्या या 5च्या 5 कविता ह्या त्यांच्या सामाजिक कविता आहेत आणि सामाजिक कवितांवर आपण लक्ष केंद्रित करण्याचं कारण म्हणजे ह्या कविता आपल्याकडं आपल्या अभ्यासासाठी ह्या कविता निवडलेल्या आहेत आणि केशवसुतांची सामाजिक विचारसरणी जी आहे ही सामाजिक विचारसरणी या कवितांमधून व्यक्त झालेली आहे. या विचारसरणींमध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा समावेश झालेला आहे. त्यांचे विचार इतके स्पष्ट आणि ऊर्जस्वल तेजस्वी आहेत की 19व्या शतकामध्ये काव्यामधून देखील असे ओजस्वी आणि तेजस्वी ऊर्जस्वल विचार मांडणं हे मोठं धाडसाचं काम होतं आणि हे धाडसाचं काम केशवसुतांनी त्यावेळी केलेलं आहे. म्हणजे केशवसुतांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनीही हे काम केलेलं आहे. फरक एवढाच की महात्मा फुले हे कर्ते सुधारक होते, त्यांनी उक्तीबरोबर प्रत्यक्ष कृतीही केली आणि केशवसुतांनी फुल्यांच्या विचारांना आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी काव्यरचनेतून पुढे नेण्याचं काम हे केलेलं आहे. योगायोगानं केशवसुतांचा एक संप्रदाय निर्माण झाल्यामुळं त्यांना काही बाबी सोप्या गेल्या आणि त्यांचं अर्वाचीन कवितेतील जे महत्वपूर्ण कार्य गणलं गेलेलं आहे हे आपल्या दृष्टीनं असं आहे आणि म्हणूनच ते अर्वाचीन मराठी कवितेचे जनक ठरतात. इथं केशवसुतांच्या 5 कविता आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये आपण वसंत बापटांच्या 5 कविता पाहणार आहोत. आता याच्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे केशवसुतांच्या कवितेवरची टिपणं सुद्धा पाठवणार आहे. ही टिपणं तुम्ही लिहून काढा. ठीक आहे.